रामकृष्ण हरी. 2-3 दिवसापूर्वी प्रसार माध्यमांद्वारे एक बातमी आली की मंदिर समितीतर्फे श्री पांडुरंग रुक्मिणीला वज्रलेप करणार, रासायनिक वज्रलेप करणार आहे. तर रासायनिक वज्रलेप करण्यासंदर्भात अगोदर आमच्याशी बैठक बोलावण्याचा त्यांनी निवेदन एक दिलं, म्हणजे मोबाईलद्वारे निवेदन दिलं. आणि ते निवेदन दिल्यानंतर आम्ही बैठकीची तयारी केली. बैठकीला जायच्या आदल्या दिवशीच आम्हाला पुन्हा त्यांचा निरोप आला की बैठक रद्द झालेली आहे. मग आम्हाला बैठकीला बोलवायचं आहे की नाही हे तुम्ही न ठरवता किंवा बैठक का रद्द केली याचं कारण न देता तुम्ही हा निर्णय कसा काय घेऊ शकता की रासायनिक प्रक्रिया देवाला करणार आहोत. तर देवाला रासायनिक प्रक्रिया केल्यानं काय दुष्परिणाम होतील हे आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर अनुभवलेलं आहेच की रासायनिक या प्रक्रियेमुळं आज देवाचे पाय उरलेले फोटो व्हायरल झाले होते, रुक्मिणीचे पाय उरलेले फोटो व्हायरल झालेले होते. अशा अनेकविध बाबी त्या मूर्तीला घातक स्वरूपाच्या त्या रासायनिक प्रक्रियेमुळे होतात. या अगोदर 90च्या दशकामध्ये आयुर्वेदिक लेपन पद्धत झाली होती. त्यानंतर 20 ते 30 वर्षामध्ये त्या मूर्तीला काही झालं नव्हतं. मग त्या प्रकारानंच आयुर्वेदिक लेपन देवाला करण्याचा आमचा मनोदय आम्ही बोलूनही दाखवलेला होता समितीला. पण ते सगळं न करिता रासायनिक लेपन करण्यापाठीमागे त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. आणि त्यांनी जर ती भूमिका स्पष्ट न करता रासायनिक प्रक्रिया करण्याचाच जर घाट घातला तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेलाच आहे आणि आम्ही आंदोलन करणारच आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.